युतीनंतर सर्वाधिक टीका आणि प्रश्न शिवसेनेवर करण्यात आले आणि त्या सर्वांची उत्तरं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून दिली आहेत। महाराष्ट्राच्या हितासाठी नवी जुळवाजुळव केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि त्यामुळे विरोधकांच्या मनातच जास्त भीती निर्माण झाली आहे। 2019 ची स्थिती ही लाटेवर निवडणुका लढण्याची नसून विचार, काम आणि भविष्य यावर लढण्याची आहे। पाठीवरचे वार सहन करून आणि प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेलंय। ही माघारही नसते आणि लाचारीही देखील नसते, तडजोड तर नाहीच नाही अशा शब्दांमध्ये ही भूमिका या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी मांडली आहे। आणि कोणच या पार्श्वभूमीवर अधिक तपशील जाणून घेऊयात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात युती झाल्यानंतर या ठिकाणी टीका झालेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंचं हे स्पष्टीकरण काय अर्थ काढायचा? एकूणच जेव्हा युती झाली ते युती का आणि कशासाठी केली जाते याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते। या सर्व प्रश्नांवरती खास करून आज सामनाच्या अग्रलेखामध्ये सविस्तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे। राष्ट्रीय व्यापक हित आणि इतर महाराष्ट्राचं हित जे आहे ते दृष्टी ठेवून समोर ही युती करण्यात आलेली आहे। मात्र युती करत असताना ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका पुन्हा होणार नाहीत याबद्दल स्वतः मातोश्रीवरती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे जेव्हा आले होते त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सखोल चर्चा केलेली आहे आणि ह्या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी एकमत झालेलं आहे। आणि त्याचबरोबर या अग्रलेखामध्ये हे देखील सूचित करण्यात आलेले आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री होईल तो मुख्यमंत्री देखील शिवसेनेचा होईल असं एक संकेत जे आहेत या अग्रलेखामध्ये देण्यात आलेले आहेत। एकूणच शिवसेनेच्या अटी आणि शर्तींवरती ज्या प्रकारे ही युती करण्यात आलेली आहे त्याचंच एक स्पष्टीकरण जे आहे ते आजच्या अग्रलेखामध्ये देण्यात आलेलं आहे। मात्र जेव्हा स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचं समाधान होणार आहे। येत्या काही दिवसामध्ये जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार येत्या काही दिवसात स्वतः उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद देखील साधणार आहेत। अगदी उदय, आणि त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकांमधूनच या युतीतून खरं तर सर्वसामान्य नागरिक किती सकारात्मक या युतीकडे पाहतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या तपशिलांसाठी। मी शिवसेनेच्या बाजूने तह करून आलोय, आता तुम्हाला युद्ध जिंकायचंय अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधलाय। तर शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतल्या मतदारसंघामध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात काम करणार असल्याचं सांगितल्यानं सोमय्या यांना यंदाची निवडणूक ही जड जाणार आहे। शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी योग्य तोच निर्णय जाहीर होणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता भाजप ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी उमेदवार बदलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो। मला माहित नाही हा तळ असेल तर तळात हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं। आणि जर का आपण वेगळे लढलो, आपली ताकद काही कमी नाहीये, आपल्याला जे काय मिळवायचं ते आपण मिळवल्याशिवाय थांबलो नसतो। पण मग मी असा विचार केला जो काल मी एक शब्द वापरला की अविचारी लोक एकत्र येऊ शकतात तर समविचारी काय येऊ शकत नाही। आपण लोकसभेच्या 22 जागा लढत होतो, त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला मग शेतकऱ्यांचा असेल, आपला 500 फुटांचा आहे, नाणारचा मुद्दा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत।